कालच्या भागामध्ये आपण बघितलं की राजन नायर म्हणजे बडा राजन कशा पद्धतीने टेलरिंगचं काम करतोय, त्यानंतर एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर तो चोरी करायला लागतो। टाईपरायटर चोरत असताना त्याला पकडलं जातं। नंतर मग पोलीस त्याला तुरुंगामध्ये टाकतात आणि मग नंतर बाहेर आल्यानंतर स्वतःची गोल्डन गँग बनवतो आणि या गोल्डन गँगच्या माध्यमातून त्याला राजेंद्र निकाळजे, अब्दुल कुंजू सारखी मंडळी मिळतात आणि त्यांच्या 2 नंबरची कामं चालू होतात। हे सगळं चाललेलं असतानाच एक दिवस पोलीस या राजन नायरला अटक करतात आणि तो बाहेर आल्यानंतर त्याला कळतं की आपला मित्र अब्दुल कुंजूनं आपल्या पाठ्यात खंजीर खुपसलेला आहे आणि आपली प्रियसी आहे तिच्याबरोबर लग्न केलंय आणि त्यानं स्वतंत्र गँग बनवली आहे आणि त्यामुळे कालपर्यंतचे 2 मित्र अब्दुल कुंजू आणि राजन नायर एकमेकांचे शत्रू झालेले आहेत। त्यांच्यामध्ये भांडण चाललेलं आहे। हे एका बाजूला चाललंय। दुसऱ्या बाजूला दाऊद इब्राहिम हा प्रचंड टेन्शनमध्ये आहे, कारण त्याच्या भावाचा खून झालेला आहे आणि त्याला खुनाचा बदला घ्यायचा आहे। त्यानं राजन नायरला बोलवलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की अमीरजादा याला आपल्याला कोर्टात मारायचे, कारण आता तो अमीरजादा तुरुंगामध्ये आहे आणि त्याने माझ्या भावाला मारलेला आहे, तर त्याचा बदला घ्यायचा आहे आणि ती सुपारी राजन नायरला देण्यात येते आणि राजन नायर हायर करतो डेव्हिड परदेशीला आणि डेव्हिड परदेशीचं ट्रेनिंग वगैरे चाललेलं असताना त्याच्या ट्रेनिंगवरती दाऊद खुश नाही, कारण त्याला वाटतं की हा पोरगा काहीही कामाचा नाही। हे आपण काल बघितलं आणि आता इथून पुढे अमीरजादा हा पठाण गँगचा आणि करीम लालाचा अत्यंत जवळचा होता। कोणी म्हणतं की तो करीम लालाचा भाऊ होता, तर काही ठिकाणी असं पण म्हटलं की तो करीम लालाचा भाचा होता, पण एक आहे तो करीम लालाचा अत्यंत जवळचा होता आणि त्याचा आवडता होता। पठाण गँगचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ होता आणि यानं शक्ती चित्रपटाचा एक निर्माता आहे त्याचं अपहरण केलं होतं आणि त्या गुन्ह्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती आणि आता तो जेलमध्ये होता आणि दाऊदचं त्याच्यावरती लक्ष होतं आणि दाऊदला त्याच्याकडून बदला घ्यायचा होता भावाच्या खुनाचा, त्याला मारायचं होतं, पण आता त्याला डायरेक्टली जेलमध्ये जाऊन मारता येत नव्हतं आणि म्हणून यानं ठरवलं त्याला मारायचं ते कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये मारण्यासाठीचं हे सगळं प्लॅनिंग आणि मग राजन नायरला बोलवलेलं आहे आणि मग बाकीचं सगळं त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि दाऊदला बातमी कळली 6 सप्टेंबर 1983ला अमीरजाद्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर हे सगळं प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगवरती आता कार्यवाही करण्याची वेळ आलेली आहे आणि मग प्लॅन असा ठरला की डेव्हिड परदेशी हा पिस्तूल घेऊन कोर्टामध्ये जाईल। आता त्यावेळेस कोर्टामध्ये जाताना काही अडवणूक नव्हती, कोणी तपासत नव्हतं, काही नव्हतं आणि त्यामुळे डेव्हिड परदेशी पिस्तूल घेऊन आतमध्ये जाईल आणि त्यानंतर अमीरजाद्यावरती गोळीबार करेल आणि तिथल्या खिडकीमध्ये म्हणजे पहिल्या मजल्यावरच्या खिडकीमधून बाहेर उडी मारेल आणि एकदम उंची एवढी जास्त नाही आहे त्याची आणि त्यामुळे उडी मारणार। आता बाहेर कोण थांबणार आहे, तर बाहेर बडा राजन असणारे एक जीप घेऊन आणि त्या जीपचा एक ड्रायव्हर असणार आहे, त्याचं नाव आहे बलराम गोपाळ आणि अली अंतुले, हे 3 जण त्या जीपमध्ये असतील आणि ह्यानं डेव्हिडनं त्याला गोळी झाडायची आणि त्या खिडकीमधून उडी मारायची आणि खाली यायचं आणि त्यानंतर सगळ्यांनी चौघांनी मिळून पळून जायचं। अशा पद्धतीचा प्लॅन तयार करण्यात झाला होता आणि आता त्या पद्धतीनं हा डेव्हिड जो आहे, डेव्हिड परदेशी, तो त्या कोर्टाच्या आवारामध्ये गेलेला आहे आणि कोर्टामध्ये आता आत शिरायला लागलेला आहे। आता त्यानं अत्यंत ढंगाळा असा मोठा शर्ट घातलेला आहे, पॅन्ट घातलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती कोणाचं असं काही म्हणजे तो काहीतरी वेगळा आहे किंवा काहीतरी आतंकवादी वाटतोय, वेगळा काहीतरी वाटतोय असं काही नव्हतं, सर्वसामान्य माणसाप्रमाणे आणि त्या कोर्टामध्ये प्रचंड गर्दी होती आणि त्यामुळे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं। एकदम साधा माणूस तो आतमध्ये जायला लागलेला होता। डेव्हिड परदेशी आत गेला आणि ज्या ठिकाणी याला अमीरजाद्याला आणणार होते त्या कोर्टामध्ये गेलेला आहे तो आणि आता बाकीची पण लोक जमलेली आहेत, त्यामुळे त्या गर्दीमध्ये तो मिसळलाय आणि आता त्याच्या डोक्यात होतं की अमीरजादा जिथून येणार त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला उभं राहायचं आणि खिडकी थोडीशी जवळ पाहिजे, जेणेकरून याच्यावरती गोळी झाडायची आणि खिडकीतनं उडी मारायची। हा सगळा त्याचा प्लॅन झालेला आहे आणि तो आता त्यांनी त्याची जागा निवडली, त्या जागेवरती उभा राहिलेला आहे, स्वतःची एक पोझिशन घेतलेली आहे आणि आता याचे हात शिवशिव करायला लागलेत, अंगाला थरथरून घाम यायला लागलाय, दरदरून घाम येतोय, अंग थरथर कापायला लागले की आता काय करावं त्याला सुचत नाहीये। समोरून हा अमीरजादा येतो आहे पण मध्ये मध्ये पोलीस आहेत, पुढे मागे पोलीस आहेत आणि त्यामुळे जर पोलिसांवरच गोळी झाडली गेली तर मात्र प्रॉब्लेम येईल आणि म्हणून त्याचा काही वेळेस हात त्या पिस्तुलाकडे जातोय। आता त्याच्या शर्टाच्या आतमध्ये पिस्तूल लपवलेला आहे, त्या पिस्तुलाकडे जातोय, पुन्हा हात माघारी येतोय, पुन्हा तिकडे जातोय आणि तो वाट बघतोय की हा जो अमीरजादा आहे तो अमीरजादा माझ्या
टप्प्यामध्ये कसा येतोय आणि काही क्षणासाठी तो त्याच्या टप्प्यामध्ये आला आणि त्यानं डोळ्याचं पातं लवताना लवतो तो पिस्तूल काढला, त्याच्यावरती रोखला आणि त्याच्या बरोबर कपाळामध्ये त्यानं गोळी झाडली आणि अमीरजादा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सगळीकडे गोंधळ झालाय, गडबड झाली, आरडाओरडा झालाय, मोठ्याने आवाज झालेला आहे. त्यानंतर हा डेव्हिड खिडकीच्या दिशेनं पळायला लागलाय आणि त्यावेळीच त्याच्या मानेमध्ये एक गोळी घुसली आणि तो सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेला आहे, खाली पडलेला आहे. आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडला आणि जे रुग्णालयामध्ये दाखल केला आणि तो जरा जखमी झाला होता, तो मेला नाही, जखमी झाला होता. आणि मग पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. आता हे एका बाजूला चालू असतानाच दुसऱ्या बाजूला हा जो अमीरजादा आहे त्याचा खून झालेला आहे, तो मरण पावलेला आहे. आणि तिसऱ्या बाजूला ते जे राजन नायर आणि त्याची जी गाडीमध्ये बसणारी मंडळी होती, ड्रायव्हर होता, दुसरा एक सहकारी होता, ही सगळी मंडळी, त्यांना आवाज ऐकायला आला पण आत काय घडलं ते काहीच कळलं नाही. पण यांना लक्षात आलं की बाबा यानं गोळी झाडली आणि त्यानंतर हा पळून गेलाय आणि त्यामुळे हे तिघं पण त्या ठिकाणावरून फरार झाले. आता इकडं डेव्हिड परदेशीची पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. आता डेव्हिड परदेशीला ज्यांनी गोळी झाडली होती ते सब इन्स्पेक्टर होते इसाक बागवान. आणि त्यानंतर पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळेस मग त्यानं सांगितलं बाबा की मला दाऊदनं आणि राजननं म्हणजे राजन नायरनं सुपारी दिलेली आहे. आता ह्यानं दाऊदचं पण नाव घेतलं, राजन नायरचं पण नाव घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी राजन नायरला आणि दाऊदला अटक केलेली आहे आणि याला साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये पेश केलेला आहे. आता याच्या साक्षीवरून दाऊदला अटक झाली, राजन नायरला अटक झालेली आहे आणि त्यामुळे आता हे दोघंही, राजन नायर आणि दाऊद दोघंही टपलेले आहेत या डेव्हिडला मारण्यासाठी. कारण यांनी आम्हाला लटकवलंय, याची आमची नावं घेतली, म्हणजे आम्ही सुपारी दिली पण यांनी आमची नावं का घेतली आणि म्हणून याला मारायला हे दोघंही गँगस्टर आता टपलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूला पोलीस याला वाचवण्यासाठी टपलेले आहेत. कारण पोलिसांना माहिती आहे की हे दोघं गँगस्टर याला मारतील आणि म्हणून पोलीस त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यासाठी पोलिसांनी त्याचं नाव गाव सगळं बदललं, त्याचं अगदी सगळे त्याचं चेंजेस केलं जेणेकरून तो कोण आहे हे कोणाला कळणार नाही. आणि त्यानंतर त्याला एक चांगली नोकरी दिली आणि त्याचं लग्न लावून दिलं. अत्यंत चांगलं सुखाने त्याचा संसार सुरू झाला. पण दाऊद जसा बाहेर यायला लागला तसं दाऊदनं त्याला शोधायला सुरुवात केली. कारण यानं माझ्याशी गद्दारी केली आणि माझं नाव घेतलं, त्यामुळे याला संपवायचं आहे. आणि म्हणून दाऊद त्याला मारण्यासाठी त्याच्या बाकीच्या पंटरांना त्यानं सांगितलंय आणि ते पंटर याला शोधतायत. आता ही गोष्ट पोलिसांना कळली आणि मग पोलिसांनी या डेव्हिड परदेशीला दुबईला पाठवलं. दुबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी हा डेव्हिड एक कॅसेटचे दुकान त्यानं तयार केलं आणि त्या ठिकाणी तो विक्री करायला लागला. आणि तिथं सुद्धा दाऊदची माणसं पोहोचणार हे पोलिसांना कळलं आणि त्या डेव्हिडला पण कळलं की आपल्या आता काही खरं नाही. त्यानंतर तो पुन्हा मुंबईला आला आणि एक दिवस एका हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या त्याचा मृत्यू झाला. म्हणजे दाऊदनं त्याचा बदला घेतला. पण एका बाजूनं दाऊदनं त्यालाही मारलं आणि दाऊदनं आपल्या भावाचाही ज्यानं खून केला होता त्या अमीरजाद्याला सुद्धा मारलेला आहे. पण अमीरजाद्याला मारलंय हे ऐकल्यानंतर मात्र अमीरजाद्याचा भाऊ म्हणा किंवा त्याचा जवळचा नातेवाईक म्हणा, पण करीमलाला प्रचंड वैतागलेला आहे, रागानं लालबुंद झालेला आहे आणि आपल्या एका पठाणाला मारलंय, आपल्या एका माणसाला मारलंय, दाऊदनं मारलंय. म्हणून त्यानं आता दाऊदचा बिमोड करायचा आहे, दाऊदला संपवायचं आहे असं करीमलालानं ठरवलंय. आणि त्याच वेळी त्याला कळलं की दाऊदला कोणी मदत केली होती तर राजन नायरनं मदत केली होती. आणि म्हणून मग त्या करीमलालानं ठरवलं पहिल्यांदा राजन नायरला संपवायचं आणि त्यानंतर मी दाऊदकडे बघतो. आणि मग आता राजन नायरला कोण संपवेल आणि त्याला कोण मारेल. आणि मग ह्याच्यासाठी त्या करीमलालाच्या डोक्यात होतं की जर आमच्या पठाणाला म्हणजे या अमीरजाद्याला जर यांनी कोर्टामध्ये मारले तर या राजन नायरला, आता तो कोर्टामध्ये म्हणजे तो आता तुरुंगामध्ये आहे, आता त्याला खुनाच्या आरोपात अटक केलेली, त्याला सुद्धा तुरुंगामध्येच म्हणजे कोर्टामध्येच मारायचं आहे. आणि याच्यासाठी कोण मारेल. त्यावेळेस एक जण पुढं आला, त्याचं नाव आहे आलमजेब. आता हा आलमजेब जो आहे तो आलमजेब सुद्धा या करीमलालाचा अत्यंत जवळचा आहे. म्हणजे हे दोन हात होते, एक होता अमीरजादा आणि दुसरा होता आलमजेब आणि दोघंही पठाण होते आणि करीमलालाचे अत्यंत काळजातले होते ते दोघं जण. आणि पठाण असल्यामुळे त्याचा अजूनच त्यांच्यावरती जीव होता. आणि आता एका अमीरजादा तर संपला आणि आता शिल्लक होता आलमजेब. आलमजेब पुढे आला आणि म्हटला राजन नायरला मी संपवतो.
त्यावेळेस करीमलालानं सांगितलं, हे बघ, त्याला कोर्टातच मारावा लागेल आणि आता कोर्ट अत्यंत कडक झालेला असणार आहे, सगळ्या तपासण्या चाललेल्या असताना, आणि जो मारायला जाईल तो सुद्धा मारला जाणार आहे, आणि तू माझा अत्यंत लाडका आहेस, तू माझा जवळचा आहेस आणि मला तुझा बळी द्यायचा नाही. त्यामुळे आता आपल्याला एक असा बळीचा बकरा शोध की जो राजन नायरला संपू शकतो. आणि त्यानंतर मग हा आलमजेब आहे, त्या आलमजेबनं एक बळीचा बकरा शोधायला सुरुवात केली. एक अस्तनीतला निखारा शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तसा निखारा सापडला जो राजन नायरला संपू शकतो, आणि त्याचं नाव होतं अब्दुल कुंजू. हाच अब्दुल कुंजू होता, मागच्या भागामध्ये तुम्ही ऐकलं असेल, हाच अब्दुल कुंजू ज्यानं राजन नायरच्या प्रियसीला पळवलं होतं, तिच्याबरोबर लग्न केलं होतं, ज्यानं राजन नायरच्या पैशाचा नावाचा वापर करून स्वतःची गँग केली होती आणि राजन नायरशी गद्दारी केली होती. आणि आता राजन नायर आणि अब्दुल कुंजू यांच्यामध्ये वाद झालेला आहे, भांडण झालेलं आहे, एकमेकांना मारायला टपलेले आहेत. आणि अशा वेळी अब्दुल कुंजूला लॉटरी लागली, कारण त्याला राजन नायरला मारायचंच होतं, पण पठाण गँग स्वतःहून त्याच्याकडे आलेली आहे आणि पठाण गँगने त्याला सांगितलंय की आपल्याला राजन नायरला मारायचंय. आणि त्यामुळे आता अब्दुल कुंजू अत्यंत खुशीमध्ये आहे आणि त्यासाठी त्याला भेटायला बोलवलेलं आहे. नाना चौक या ठिकाणच्या एका हॉटेलमध्ये आलमजेब आणि अब्दुल कुंजू यांच्यामध्ये भेट झाली, यांच्यामध्ये डील ठरली, आणि त्यानंतर अब्दुल कुंजूनं राजन नायरला मारण्याची सुपारी घेतली. आता यानं सुपारी घेतलेली आहे, राजन नायरला मारायचा आहे, पण अब्दुल कुंजू हा अत्यंत टॅलेंटेड होता. अब्दुल कुंजू हा प्रत्येक गोष्ट करत असताना विचार करून करत होता, आणि त्यामुळे त्याने विचार केला, म्हटला की जर समजा मी स्वतःच जाऊन कोर्टामध्ये त्याला मारण्याचा प्रयत्न केला, राजन नायरला मारण्याचा प्रयत्न केला, तर आता सगळे सतर्क झालेले आहेत, सगळीकडे सुरक्षा व्यवस्था आहे, आणि मी मारायला जायचो आणि मलाच मारलं जाईल. आणि म्हणून म्हटला, गोळी तर झाडायची पण दुसऱ्याच्या खांद्यावरून झाडायची, आणि एक अजून बळीचा बकरा शोधायचा. आणि मग त्यानं तो बकरा शोधायला सुरुवात केली. असा कोण बकरा आहे, असा कोण आहे की जो राजन नायरच्या विरोधामध्ये आपल्याला मदत करू शकतो आणि राजन नायरला संपू शकतो. आणि त्याला एक नाव कळालं, त्याचं नाव आहे चंद्रशेखर सफालिया. चंद्रशेखर, काल मी तुम्हाला सांगितलं, चंद्रशेखर हे नाव लक्षात ठेवा, कारण ह्या माणसानं जे केलं ते अनाकलनीय होतं आणि ते कल्पनेच्या पलीकडलं होतं. त्याचं नाव आहे चंद्रशेखर सफालिया. हा कोण होता? रिक्षा ड्रायव्हर होता. आणि ज्या वेळेस राजन नायरनं गोल्डन गँग तयार केली त्यावेळेस ती गोल्डन गँग सगळ्यांना त्रास द्यायची, म्हणजे रिक्षा चालकांना किंवा बाकीच्या उद्योगी लोकांना, दुकानदारांना, सगळ्यांना त्यांच्याकडून महिन्याला 5 रुपये 10 रुपये हे हप्ते घ्यायचे. आता हा जो रिक्षा ड्रायव्हर आहे त्याची एक तर कमाई कमी होती, घरची परिस्थिती गरिबीची होती, असं असताना सुद्धा त्याला हे सगळे पैसे द्यायला लागायचे. आणि त्यामुळे तो वैतागला होता की बाबा या लोकांना, राजन नायरला आपल्याला पैसे द्यायला लागतात, त्याच्या गुंडांना द्यावे लागतात. आणि दुसऱ्या बाजूला या चंद्रशेखरची बहीण होती, लग्नाच्या वयात आली होती, आणि त्या बहिणीला ह्या राजन नायरच्या गँगच्या लोकांनी तिला छेडायला सुरुवात केली होती, तिला त्रास द्यायला एक जण आहे त्यांच्यातला, त्या गँगमधला, तो तिच्या मागं लागला होता. आणि याच्यामुळे हा जो ड्रायव्हर आहे तो प्रचंड वैतागला होता, त्याला काय करावं सुचत नव्हतं. आणि त्याच वेळी त्याला अब्दुल कुंजू भेटलाय आणि अब्दुल कुंजूनं सांगितलंय राजन नायरला संपवायचंय. आणि हा एका पायावरती तयार झाला, कारण तो अगोदरच राजन नायरवरती वैतागलेला होता. आणि त्यानंतर मग ह्या चंद्रशेखरला घेऊन हा अब्दुल कुंजू ढोलकिया नावाच्या माणसाकडे गेला आणि त्याला 50,000 रुपये दिले. आता बघा, त्या काळातले 50,000 म्हणजे एकदम त्याच्या अनेक रिक्षा येऊ शकतात आणि त्याच्या बहिणीचं लग्न होऊ शकतं, एवढा पैसा आहे त्याच्याकडे. आणि त्यामुळे त्याला 50,000 रुपये मिळाले. आणि 15 दिवसाचं ट्रेनिंग त्याला विक्रोळीच्या पार्कच्या बाजूला देण्यात आलं होतं. आणि 15 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर तो तयार झालाय. आता बघा, एक रिक्षावाला आहे आणि तो रिक्षावाला एका गँगस्टरला मारायला निघालाय, बडा राजनला मारायला निघालाय, राजन नायरला मारायला निघालाय. आता हा रिक्षावाला याच्यामध्ये सफल होईल का आणि बडा राजन याचा खेळ खलास होईल का, हे पाहू आपण उद्याच्या भागामध्ये.